बघा कधी लागलेले ॲपल. तर आपल्या पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे, गंगा नदीला स्वर्गातून इथे बोलवलं होतं खाली का जी या मंदिराची हाईट आहे. बोला काय बोलायचंय तुम्हाला? सध्या तरी रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बोला तुम्हाला काय बोलायचंय? बोला तुम्हाला काय बोलायचंय? आमचा युट्यूबर आजारी पडलाय त्याच्यामुळे त्याची काय बोलायचंय? काय बोलायचंय तुम्हाला? काय मनातली इच्छा? आय एम फाईन. काय नाही, पण ढगफुटी झालेली त्यामुळे रस्ता 10 ते 15 दिवस बंद होता. गंगोत्री धाम म्हटला आपली युट्यूब साठी व्हिडिओ आहे, युट्यूब साठी. की जेव्हा लाखो वर्षा अगोदर जेव्हा आपली इंडो प्लेट जॉईंट झालेली नव्हती, बघू शकता पाण्याला किती जोरात पाणी वाहतंय. सुंदर असे पेंटिंग. तिथे ही मी छोटी वेस्ट बॅग घेतली थी. ही हमारे ड्रायव्हर जी आहे तो पाणी, आणि आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे. यो ब्रो, आउट ऑफ कंट्री सर्किटरीज असतं. मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहेत तर कशी इथे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 16 तारीख, 16/9/25. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आथाली गावात पोहोचलेलो आहेत आणि इथे स्टेसाठी आहोत. तर आता सकाळ झाले, सकाळचे वाजलेत 4 वाजून 8 मिनटं झालीत, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललो आहे गंगोत्रीला दर्शनासाठी. लवकर जावं लागतं कारण प्रवास जवळजवळ 100 किती आहे 107 का 8 किलोमीटर आहे. 110 पकडू शकता. तर आणि रस्त्यामध्ये लँडस्लाईडचा पण खूप प्रकार आहे, त्याच्यामुळे अडकून राहण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही लवकर चाललो आहे. आणि याशी आमचं हां बस मोठ्या गाड्या सोडत नाही आहेत, तर छोट्या गाड्या करून जाणार. तर ही आमची स्टेची रूम आहे, पसारा पडला आहे सगळा, बॉईज लाईफ. आणि इकडून मस्त गॅलरी आहे. सकाळी आल्यानंतर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेल मी. हे सगळं सामान पडलेलं आहे आपलं. तर आता इथून निघतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. नाश्ता करायला थांबलो आहेत आणि इथे तुम्हाला मी काय दाखवतो बघा. ॲपल बघा कधी लागलेले ॲपलच्या झाडाला. मी जॅकेट विसरलो आहे, मला माहीत नव्हतं एवढी थंडी असेल, खूप थंडी आहे. आणि मी असंच ॲडजस्ट करतो आहे. आणि हे सर्व ॲपल आहेत. किती जास्त क्वांटिटीमध्ये ते लागलेले आहेत बघू शकता तुम्ही. एक फांदीला किती आहेत.
मित्रांनो आपण गंगोत्रीला पोहोचलेलो आहे. गंगोत्रीचा प्रवेशद्वार आपण बघू शकतो आणि समोर हा पहाड उंच असा. मित्रांनो आपण गंगोत्री धामवर पोहोचलेलो आहेत. मागे सुंदर असं गंगा मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता. गॉगल यासाठी घातला आहे की उन्हाचा खूप त्रास होतो डोळ्यांना, चुकीचा अर्थ घेऊ नका. तर हे जे गंगोत्री धाम आहे ते उत्तरकाशी जिल्ह्यात स्थित आहे आणि असं मानलं जातं की हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. तर आपल्या पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे की भागीरथी राजा जो होता त्याने गंगा नदीला स्वर्गातून इथे बोलवलं होतं खाली, कारण की लोकांचे पाप खूप वाढले होते, मानवी लोकांचे. तर ते पाप धुण्यासाठी त्यांनी गंगा नदीला खाली बोलवलं होतं, म्हणजे पृथ्वी तलावर. तर गंगा नदी इथे आले आणि इथून त्यांचा उगमस्थान सुरू झालं आहे. हा गंगोत्री धाम म्हणजे उत्तराखंडमध्ये जे 4 धाम आहेत छोटे 4 धाम म्हणजे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. त्याच्यामधला गंगोत्री हा एक धाम आहे. आम्ही आता 3 धाम बघितलेले आहेत, बद्रीनाथ झाला, केदारनाथ झाला आणि गंगोत्री. आता बघूया एक धाम राहिला आहे, तो पण आम्ही करू कवर आणि दाखवू तुम्हाला. जे मोठे 4 धाम आहेत रामेश्वरम, जगन्नाथपुरी, द्वारका आणि आपले बद्रीनाथ. त्याच्यातला माझा एक झाला, माझे 2 झाले, अजयचे 2 झाले आणि विवेकचे 3 झालेत. विवेक द्वारकेला पण जाऊन आले. बसलेला आहे. माझा रामेश्वरम आणि बद्रीनाथ झाला. जी या मंदिराची हाईट आहे सपाटीवर इकडून तर झाले आमचं. जी या मंदिराची हाईट आहे या इकडे 10,200 फूट हाईटवर हे मंदिर आहे. आणि जी केदारनाथची हाईट होती मंदिराची ती 11,755 होती. म्हणजे केदारनाथपेक्षा थोडा खाली कमी आहे. समुद्र लेवलपासून जी हाईट मोजली जाते ती 10,200 फीटवर हाईट आहे या मंदिराची. बोला काय बोलायचं आहे तुम्हाला? जोडीने आम्ही जोडीने आलेत का तुम्ही? धामवर आणि हे कैलास पर्वतावर आत्ताच आमचं आगमन झालेलं आहे. गंगेत पाय धुवून आम्ही इथे पोहोचलेलो आहे. छान नजारा आहे इथे. छान नजारा आहे ना. उत्तमाचं दर्शन झाले आम्हाला. आणि हे आमचे ट्रिप प्लॅनर, तुम्हाला काय बोलायचं आहे भावा? सर्व एकदम ट्रिप सुरळीत चालू आहे. काय टेन्शन आहे सध्या तरी. रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही. रस्त्याचा प्रॉब्लेम अडथळा येतो, पण गंगे मातेच्या कृपेने आपण सुखरूप इथं आलेलो आहे आणि 5 मिनिटाचं आपलं दर्शन झालेलं आहे. बरोबर. बोला तुम्हाला काय बोलायचं आहे? 4 शब्द तुमच्या आवडीचे काहीतरी. आवडीचे म्हणजे आपली जे 4 धाम यात्रा आपली सुखाने सुखरूप समर्थ कृपेने चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता आपला गंगोत्री धामचं दर्शन झालेलं आहे. गंगा मातेचं दर्शन घेऊन आपण गंगोत्री धाममध्ये दर्शन घेऊन आता परतीच्या आपल्या उत्तरकाशीसाठी निघणार आहे. ओके. आणि तुमच्यासारख्यांची सपोर्ट हे सर्व मीडिया बरोबर असल्या कारणाने आम्हाला इतका जोश आला की आम्ही केदारधाम चालत उतरलो, बद्रीनाथ धामचं दर्शन घेऊन आलो. बघू शकता तुम्ही या मावशी आणि मावशा 2 जण चालत चढले आणि चालत उतरले. किती वय आहे तुमचा? मी 55. आणि 49. 50.
बघू शकता तुम्ही, एवढा वय असून सुद्धा ते चालत चढले आणि चालत उतरलेत. बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? आतापर्यंत ट्रिप उत्तम झालेले आहे. आता याच्या पुढचे 2-4 दिवस उत्तमाचे होत. तीच समर्थांना भोले शंकराला प्रार्थना. आणि आतापर्यंत सगळं छान ट्रिपमध्ये ट्रीटमेंट आम्हाला दिलेले आहे. ओके, बोला काका, काय बोलता तुम्ही? काय बोलणार, बोला काहीतरी. यात्रा व्यवस्थित पार पडली. हा, अजून एक दाम बाकी आहे आपला. आता एक stand बाकी आहे. हा, आणि उत्तमाची चालले, उत्तमाचं दर्शन होतो, सगळं काही उत्तमाचं आहे. ओके. बुवा भाई, काय बोलायचं तुला भावा? सुंदर असं ठिकाण आहे. हा, सुंदर असं ठिकाण आहे. सर्वांनी या. नक्की या, नक्की विजिट द्या. लाईफ विथ विप्स. मंदिराची माहिती मी तुम्हाला सांगितली. थंडी पण वाजते आणि ऊन पण फार कडक आणि सर्दी पण झालेले. आमचा युट्यूबर आजारी पडलाय, त्याच्यामुळे त्याच्यावरचा काय जिम्मेदारी मी उचललेली आहे. बोला, तुम्हाला काय बोलायचंय? नाही बोलायचं काय तुम्हाला? काय म्हणजे कसा वाटला तुम्हाला? निसर्ग कसा आहे? वातावरण कसं आहे इथला? मस्त मस्त. बोला ताई, काय बोलायचंय? वातावरण आहे एकदम भारी, एकदम प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतंय. अजून आरती बिरती काय बोलायची का तुम्हाला? आरती नाही, गाडीत बोलतो ना भरपूर, रस्त्याला चालूच असते आमचं. ओके, ठीक आहे. बोला ताई, काय बोलायचंय तुम्हाला? काहीच नाही. तुम्हाला काय बोलायचंय का? एन्जॉय करतो. बोल ना बोला आता. का, काय भाषण झाले? काय मनातल्या इच्छा असतील त्या. आम्ही दोघं आलेले आहेत. काहीतरी बोला आता. बोला, तुम्हाला काय बोलायचंय? आय एम फाईन. अरे काय बोलायचंय तुला? काय नाही, आता आम्ही गंगोत्रीला आहेत. आम्ही खूप मजा करतोय. मजा करतोय. खूप छान असं एकदम बोला, तुम्ही काय छान बोलता? वाईब येते. आमचं काय नाही. आमचं काय नाही, तरी पण फोटोशूट चालू आहे, सांगा ना. नाव, गाव, पत्ता. बॉम्बे. 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 तुम्ही आता बघू शकता, आता आपण गंगोत्री धाम इथं आलो आहोत. मध्ये जो आपल्याला एक गाव लागला तिथं आपण ढगफुटी झालेली, त्यामुळे रस्ता 10 ते 15 दिवस बंद होता. त्यामुळे आम्ही छोट्या गाड्या करून गंगोत्रीसाठी आम्ही आलेलो आहे. आता तुम्ही इथे बघू शकता का गर्दी म्हणजे काहीच नाही आहे. जसा मे महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या एंडिंगला आपण जेव्हा येतो तेव्हा इथं 2 ते 3 किलोमीटरची लाईन असते. म्हणजे अंदाजे 3-4 तासाचा दर्शन होतं. आता आम्हाचं दर्शन 15 मिनिटाच्याहून कमीमध्ये झालं. 5 मिनिटं. तर तुम्ही सुद्धा प्लॅन करताना योग्य वेळ आणि योग्य टाईम धरून प्लॅन करा, जेणेकरून तुमचं लवकर दर्शन होईल. हैराणी आणि होणार नाही. सगळेच्या सगळे तुमचे 4 धाम योग्य पद्धतीने तुम्हाला दर्शन करता येईल. गंगोत्रीला आलेत तुम्ही, काय वाटते तुम्हाला? गंगोत्री धाम म्हटला तर अतिशय हिमालयामध्ये आणि मध्य सेंटरमध्ये असल्यामुळं ते बघण्यासारखं क्षेत्र आहे. आणि खरोखरच आपण इथे आपले भगवंतांनी आपल्याला इथपर्यंत आणले, ही आपलंही दैवशक्ती आणि आपली कृपा आहे भगवंतावर. आणि भगवंताने आपल्याला इथपर्यंत आणले आणि तुमची साथ, तुम्ही मुले आमच्या बरोबर आहेत. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही तुमच्या बरोबर धीरे धीरे का होईना आपण इथपर्यंत आलोय आणि ही भगवंताची कृपा आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर गंगे, हर हर गंगे. काय आपलं म्हणणं आहे? गंगोत्रीला तुम्ही आलेत तर तुमचं काय म्हणणं आहे? 2 शब्द. नाही, टुरिस्टची नाही, आपली युट्यूबसाठी व्हिडिओ आहे. युट्यूबसाठी इथं आलेलं खरोखर स्वर्गात आल्यासारखं वाटते. आणि सुंदर असं वातावरण, क्लायमेटसुद्धा एकदम फर्स्ट क्लास आहे आणि आनंदीमय वातावरण आहे. असं पुन्हा येणं कधी होणारही नाही. आणि अशी गर्दी पण आपल्याला काय कुठेच नाही भेटलेली. कुठेच भेटली नाही. बद्रीनाथला पण मस्त दर्शन झालंय, गंगोत्रीला पण चांगलं दर्शन झालंय, केदारनाथला पण चांगलं दर्शन चांगलं झालंय. दर्शन निसर्गरम्य ठिकाण आहे. बरोबर आहे. आणि सेना टूर्सची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. एकदम उत्तम सेवा, उत्तम जेवण असं या सेना टूर्सचं आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही. धन्यवाद. धन्यवाद. जय बजरंगबली. बघू शकता तुम्ही, गंगोत्री मंदिराच्या साईडलाच हा हनुमानाजीचं मंदिर आहे. प्रत्येक ठिकाणी जेवढे मंदिर फिरतोय आपण ना, तेवढ्या सर्वांच्या साईडला हनुमानाचं मंदिर आहेच आहे.
समुद्रासारखी वाळू आहे. तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो की जेव्हा लाखो वर्षा अगोदर जेव्हा आपली इंडो प्लेट जॉईंट झालेली नव्हती त्याच्या अगोदर इकडे समुद्रच होता. त्याच्यामुळे ही वाळू दगडगोटे आणि इकडूनचे उत्तराखंडमधले जे डोंगर आहेत ते सर्व असं वाळू आणि माती दगडांनीच बनलेले आहेत. प्रॉपर खडकाचे डोंगर नाही आहेत. आणि हे आम्ही आलो आहे आता इथे गंगा नदीला बघायला. हा इकडनं वरनं उगमस्थान येतो आहे तिचा. आणि हा तुम्ही फ्लो बघू शकता किती आहे. बघू शकता पाण्याचं किती जोरात पाणी वाहत आहे. तर याच्यामध्ये आपण म्हणजे उडी जरी मारली पटकन आपल्याला वाहून नेलं जाईल एवढा फ्लो आहे. आणि एकदम थंड पाणी आहे. एवढं थंड आहे की बर्फासारखं थंड पाणी आहे. तर आम्ही पाय धुतोय आता. लाटासारखं येत चिल पाणी, फार गार पाणी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. याचे पाय एकदम सुन्न पडलेत. बरोबर बेकार आहे. हर हर गंगे. सुंदर असे पेंटिंग या घाटावरती बनवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या गंगोत्री त्याचा व्ह्यू सुंदर असे डोंगर आणि हा गंगा घाट. दर्शन घेऊन आपण निघालेलो आहेत गंगोत्रीवरून. आता परत जाऊ. तिथे ही मी छोटी वेस्ट बॅग घेतली, ती जुनी बॅग घेतली माझी. थोडीशी फाटत आली, जास्त वेट ठेवला होता त्याच्यावर मी त्याच्यामुळे. तर मी टेम्पररी म्हणून ही एक बॅग घेतली, वेस्ट बॅग. आणि जे कलेक्शन आपलं मॅग्नेट्स आहे ते पण घेतलं आहे गंगोत्रीचं पण. आता आय थिंक इथले 4-5 झाले आपले कलेक्शन. तुम्हाला नंतर दाखवेल मी ते. ये हमारे ड्राइवर जी है, भाई नाम आपका? सूरजमणि नोटियाल. सूरजमणि कहाँ से आप? नोटियाल, उत्तरकाशी. उत्तरकाशी से. एकदम मस्त गाड़ी चला रहे. गाड़ी कौन सा ये है? एकदम 3445. एकदम खतरनाक रपारप सपासा. Yes. ये हमारी गाड़ी. और ये हमारी गाड़ी. क्या बात हो गई है? ब्लॉक की गाड़ी ओके और सिक्योरिटी रीजन. ये देख आइए. ओके, ये है गाड़ी और ये है मेरी सीट. हा नज़ारा है. इथे सीट आहे वहाचा तो पाणी. आणि आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे. ये देखो आसमान की ऊंचाइयों में, पहाड़ों में. ये ब्रो थांबलो होतो जेवायला. मस्त वातावरणात जेवण झालेलं आहे. मागे ते आउट ऑफ कंट्री सारखे ट्रीज असतात तसे दिसत आहेत नजारा. आता आम्ही जेवून आणि परत चाललो आहे हॉटेलच्या दिशेने. ओके, तर मस्त आहे गाडीत आणि भेटतो तुम्हाला हॉटेलवर. ओके मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहेत तर कशी येते काशी विश्वनाथ मंदिर. ते काशी विश्वनाथ मंदिर असं लिहिलेलं आहे इथे.
दर्शन घेऊन मग अथाली येथे रूमवर जाणार परत. इथून अथाली काहीतरी 15-16 किलोमीटरच आहे. रस्त्यातच उत्तर कशी लागते. उद्या दर्शन घेणार होतो पण आजच घेतोय म्हणजे उद्या रेस्ट करता येईल आणि पुढच्या प्रवासाला निघता येईल. हे मेन प्रवेशद्वार होता हा. काशीचं दर्शन घेऊन आम्ही पोचले आहेत आपल्या हॉटेलवरती. हॉटेल रियल रेसिडेन्सी आणि जाऊन आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो.